आज आपण जी बाही बनवतोय तिची जी लेंथ आहे ती फक्त आपण इथे मनगटापर्यंतच घेतोय. बघा आपल्या मनगटाजवळ एक छोटीशी हड्डी असते इथे, तिथपर्यंतच ह्याची लेंथ राहील. ही संपूर्ण जी बाही आहे ती एकदम टाईट फिटिंग मध्ये पण बनवू शकता तुम्ही आणि थोडीशी लूज पण बनवू शकता. जर तुम्हाला ह्याला चुडीदार बाही बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये माप कसं ऍड करायचं हे पण आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर ह्या बाहीसाठी माप कोणती कोणती लागतात? सगळ्यात पहिले जिथून तुमची बाही सुरू होतीये, म्हणजे जिथून तुमचा हात सुरू होतोय त्या हातापासून संपूर्ण उंची, म्हणजे सगळ्यात पहिले तर पूर्ण उंची इथपर्यंत तुमची जी हात सुरू होतोय तिथपासून ते पूर्ण असा सरळ टेप पकडायचा आणि हाताची उंची मोजायची. ती उंची झाली की सेकंड उंची लागते तुम्हाला, ती म्हणजे कोपरा उंची. म्हणजे इथपासून तुमचा जिथे कोपरा आहे, ठीक आहे, हा कोपरा, तिथपर्यंतची उंची तुम्हाला मोजायची आहे. त्यानंतर तिसरं माप लागतं तुम्हाला, हे मनगटाचा घेर लागतो, त्याला म्हणतात बॉटम. बघा व्यवस्थित टाईट पकडून हे मोजायचंय. बघा जेव्हा मनगटाचं माप आपण घेतो त्यावेळेस आपल्याला एकदम टाईट नाही पकडायचं, ह्याला थोडंसं असं लूज ठेवायचं. बघा कमीत कमी तुमचं एक बोट आतमध्ये येईल तुमचं, तेवढं तरी माप तुम्हाला लूज मोजायचंय. ठीक आहे, आता माझं किती येते बघूया आपण. तर माझं येते 6.5 इंच. ठीक आहे, एवढं लूज पकडल्यानंतर येते 6.5 इंच. त्यानंतर हे जे कोपरा घेर असतो, हा कोपऱ्याचा घेर तुम्हाला घ्यायचा इथे. ठीक आहे, म्हणजे पूर्ण गोल मोजायचा आहे कोपरा. आता कसं मोजायचं बघा, सरळ नाही मोजायचा. तुमचा कोपरा जो आहे बघा, जेव्हा आपला हात सरळ असतो त्यावेळेस इथलं माप थोडं कमी असतं, पण ज्यावेळेस आपला हात फोल्ड होतो त्यावेळेस हे माप थोडं वाढतं. सो असं फ्रॅक्चर बंड्यासारखा आपला असं फोल्ड करायचा हात आणि त्यानंतर मी तुम्हाला मोजून दाखवते. त्यानंतर तुम्हाला असं असं फोल्ड करून मोजायचंय. बरं एवढं टाईट नाही घ्यायचं तुम्हाला, पूर्ण हात दुमडायचा आहे आणि पूर्ण दुमडल्यानंतर जे काही तुमचं माप येईल तेवढं माप तुम्हाला ह्याचा कोपरा घेर म्हणून हे माप ठेवायचंय. त्यानंतर अजून एक माप लागतं ते म्हणजे दंडघेर. बघा तुमच्या दंडाचा सगळ्यात जो फुगीर भाग असतो त्या फुगीर भागाची जी हे असतो घेर असतो ना, तिथे तुम्हाला मोजायचंय. त्यानंतर अजून एक माप लागतं तुम्हाला, ती म्हणजे कागदावरची मुंडा खोली. म्हणजे काय असतं, तुमचा जो काही ब्लाऊज आहे, तुम्ही जो पण ब्लाऊज बनवणार, आता हा नेक्स्ट आपला ब्लाऊज आहे त्याचं मी तुम्हाला दाखवते. आता ह्या समज ह्या ब्लाऊजची तुम्ही ड्राफ्टिंग बनवली आहे, तर ड्राफ्टिंग बनवल्यावर पुढची मुंडा खोली आणि मागची मुंडा खोली दोन्ही मोजायच्या आणि त्याच्यामधून अधिक करायचं जे काही येईल ते. कारण कधी कधी पुढची मागची मुंडा खोली सेम नसते, कमी जास्त असते. सो ती मोजायची, त्याच्या निम्म करायचं आणि ती मुंडा खोली आपल्याला इथे लागणार आहे. बघा ही सगळी माप आपल्याला लागणार आहे. अजून कुठलं माप लागणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. ठीक आहे, चला ड्राफ्टिंग सुरू करूयात आपण. सगळ्यात पहिले आपल्याला उंचीचं माप टाकायचंय. आता जी बाहीची उंची आहे म्हणजे बाहीची लांबी, ती तुमच्या बरोबर मनगटापर्यंत तुम्हाला घ्यायची इथपासून. तर ती उंची आपल्याला टाकायची आहे. तर जेवढी तुमची बाहीची उंची आली आहे त्यामध्ये 1 इंच अधिक करून ठेवायचे, कारण इथे आपण बाही जोडायला पण ठेवणार आहे आणि मनगटाला खाली फोल्ड मारायला अर्धा इंच. सो त्यामुळे तुम्हाला 1 इंच अधिक घ्यायचे. बघा मी इथून बरोबर 20 इंच माझी उंची आहे बाहीची, तर मी 21 इंचावर मार्किंग करते. 1 इंच अधिक घ्यायचे. त्यानंतर सरळ आडवी रेघ मारतीये मी. आता दुसरं जे सगळ्यात महत्वाचं मार्किंग आहे ते म्हणजे तुमचं इथलं माप. बघा जो काही तुमचा दंडघेर आलाय, म्हणजे तुमचा हा दंडघेर आलाय, त्या दंडघेराच्या तुम्हाला निम्म करायचंय आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच अधिक करायचं. आता बघा 12 दंडघेर आहे माझा, तर त्याच्या निम्म येतं 6. त्यामध्ये अर्धा इंच अधिक केल्यावर किती राहतं? 6.5. तर मग 6.5 इंचावर मार्किंग करते मी. तुमचा जेवढा पण दंडघेर आला असेल त्या दंडघेरामध्ये तुम्हाला निम्म करायचंय आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच अधिक करून ठेवायचंय. बघा आता ही जी रेघ आहे ती खूप जास्त लांब नकोय मला, ही इथपर्यंत सफिशियंट आहे, कारण इथेच कुठेतरी आपलं माप येणार आहे. ठीक आहे, आता
जी काही तुमची कागदावरची पुढच्या भागाची मागच्या भागाची जी काही तुमच्या ड्राफ्टिंगवरची मुंडाखोली आली आहे ती अधिक केल्यानंतर त्याच्या निम्म करायचं. आता माझी आली आहे 7.5 इंच. तर मग 7.5 इंच बरोबर इथून टेप ठेवते मी बघा, इथून या कोपऱ्यापासून, आणि या लाईनवर जिथे 7.5 क्रॉस होणार आहे बघा, व्यवस्थित मार्किंग करणार आहे मी. हे बघा, या कोपऱ्यापासून टेप पकडून या लाईनवर मी टेप असा वर खाली करणार. आता इथे बघा, इथे इथे बरोबर मॅच झालंय माझं. सो हा माझा पॉइंट आहे. आता या पॉइंटला आपल्याला या रेषेवर जोडायचे, आडवी रेष मारायची. बघा पहिले मोजूया आपण, इथे किती आलंय 3.5. चला मी इथे 3.5 इंचावर मार्किंग करते आणि आडवी रेघ मारून घेते. आता आडवी रेघ मारल्यानंतर या रेषेचा आपल्याला मध्य काढून एक रेघ बनवायची आहे. मार्किंग केलं मी, जोडलं. त्यानंतर आता याचा पण मध्य काढायचंय आपल्याला. त्यानंतर ह्याला पण बरोबर उभं जोडायचं. आता हा जो क्रॉस बनला इथे जॉईंट झालाय, इथून आपल्याला मार्किंग करायचंय गोल गोल. बघा फक्त इथून मी असं गोल मार्किंग केलंय. त्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट याला असं मार्किंग करायचंय. बघा वाटलंच नाही पाहिजे की हे वेगळं आहे, हे असं एकसंध वाटलं पाहिजे. ठीक आहे, ऍडजस्ट करायचंय तुम्हाला हा आकार, आणि मग छान असं जोडायचं. झालं. त्यानंतर इथून आपल्याला एक तिरकी रेघ मारायची आहे. आता या तिरक्या रेघेवर इथून 1.5 इंचावर मार्किंग करायचंय मला. किती? 1.5. इथून, हा बघा हा जो पॉइंट आहे ना, इथून 1.5 इंच वरती मार्किंग करते मी. 1.5 म्हणजे किती बरं? अर्धा आणि 1/2 इंच. या पॉइंटला ह्या पॉइंटची जोडूयात आता. बघा जास्त आता हा जो पॉइंट आहे तो खालच्या पॉइंटला जोडूयात आपण. मुंड्याचा आकार आपला तयार आहे. त्यानंतर आपल्याला इथून शिलाई मार्जिन ऍड करायची आहे. तुम्ही ब्लाऊजवर, ड्रेसवर, ज्याच्यासाठी पण ही बाही बनवतायत, तुम्ही तिथे मार्जिन किती ऍड केली आहे? 2 इंच केली आहे, 1.5 इंच केली आहे, त्या हिशोबाने तुम्हाला इथे मार्जिन करायची. आता माझी 1.5 इंचाची आहे, सो मी 1.5 इंचावर इथे मार्किंग केलं. ठीक आहे. आता इथून मार्किंग करायचं आपल्याला कोपरा उंचीचं. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं की इथपासून ही जी उंची आहे ना, ही आपल्याला कोपरा उंची मोजायची. आता माझी आहे 11.5 इंच, तुमचं कितीही येऊ शकतं. तर माझं 11.5 इंच आहे, तर 11.5 मध्ये अर्धा इंच अधिक करते. आता हे अर्धा इंच मी का अधिक करतेय? इथे आपली बाही अर्धा इंचावर शिवली जाणार आहे, म्हणून मी अर्धा इंच ऍड करतेय. तर 11.5 मध्ये अर्धा इंच ऍड करून मी 12 इंचावर मार्किंग करतेय. त्यानंतर सरळ आडवी रेघ मारूयात आपण. आता इथे टाकायचंय आपल्याला कोपरा घेर. आता किती आलाय तुमचा कोपरा घेर? जेवढा पण आलाय तेवढा मोजायचा आहे. बघा मी तुम्हाला जसं सांगितलंय की तुम्हाला एकदम हात दुमडूनच घ्यायचंय आणि हात फोल्ड केल्यानंतर जो काही इथे कोपरा घेर येतोय त्याचा निम्म करून टाकायचंय आपल्याला. आता माझं येतोय 10 इंच. ठीक आहे, तर 10च्या निम्म किती होतं? 5. पण त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच लुजिंग द्यायची आहे. ठीक आहे, 5.5 इंचावर मार्किंग करते मी इथे. त्यानंतर मी देतीये 1.5 इंचाची मार्जिन. बघा इथे अर्धा इंच आपण लुजिंग का दिली आहे? कारण नंतर आपल्याला प्रॉब्लेम नको व्हायला. का? कारण जर कस्टमर तुम्हाला म्हणालं की बाबा मला खूप टाईट नकोय, तर नंतर तुमच्याकडे जास्त काही ऑप्शन राहणार नाही. आपण फॅब्रिक एक्स्ट्रा राहिलं तर ते कट करू शकतो, पण आधीच जर तुम्ही कमी कापलं तर तुम्हाला तिथे काहीही करता येत नाही. त्यानंतर बॉटमच्या निम्म किती आलं होतं माझं बॉटम? 6.5. 6.5, पण त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच लुजिंग द्यायची आहे. ठीक आहे, फिटिंग मारताना तुम्ही
आतमध्ये शिलाई घेऊ शकता. तर 6.5 मध्ये अर्धा इंच मिळवलंय मी, तर होतं 7. त्याच्या निम्म होतं 3.5. 7च्या निम्म 3.5. ठीक आहे. त्यानंतर इथे मी फक्त 1.25 इंचच देतीये मार्जिन, कारण इथे मनगटामध्ये गरज नाही पडत. 1 इंच दिलं तरी इनफ होतं, पण कधी कधी एक्स्ट्रा वाकडं तिकडं झालं तर आपण कट वगैरे करतो, त्याच्यासाठी 1.25 इंच ठेवलंय मी, जेणेकरून अर्धा इंच कापलं जरी गेलं तरी काही मॅटर नाही करत, एवढं तुम्हाला इनफ इथे मार्जिन राहते. ठीक आहे. त्यामुळे आपण आता दोन्ही पॉइंट जोडूयात. हे बघा, मी हे मार्जिन वाला पार्ट जोडलाय. आता हा आतला पार्ट जोडतीये मी. आता जर तुम्हाला इथे नॉर्मल जी आपली अशी बाही बनवायची आहे, तर ती तर आता रेडी होणारच आहे. आपल्याला इथे अजून एक चेंज करायचा आहे, तो मी सांगते तुम्हाला. पण तुम्हाला जर चुडीदार बाही बनवायची असेल, तुम्हाला जर 2-3 चुण्या हव्या असतील इथे, तर इथे तुम्हाला जेवढ्या चुण्या हव्या तेवढे इंच ऍड करायचं. म्हणजे तुम्ही एक इंच ऍड केलं तर छोटीशी अर्धी चुणी पडेल तुमची. जर तुम्हाला एक मोठी चुणी हवी असेल तर 2 इंच ऍड करायचं. जर तुम्हाला 4 चुण्या हव्या असतील तर तुम्हाला 5 किंवा 6 इंच किंवा 7 इंच ऍड करावं लागेल. जर तुम्हाला भरपूर चुण्या हव्या असतील तर तुम्हाला इथून खाली 10 इंच ऍड करायला लागेल. ही जी बनली बाही आपली, ती फक्त इथपर्यंतच राहील आणि ती प्लेन राहील, याला चुण्या नाही पडणार. आता याच्यामध्ये बघा, आपल्याला इथे खाली 1/2 इंच उतरवायचंय. इथे 1/2 इंच खाली उतरवायचंय कंपल्सरी सर्व मापांसाठी. हे जेव्हा आपण उतरवतो ना, तेव्हा बाही आपल्याला ब्लाउजला किंवा ड्रेसला खूप छान बसते. म्हणजे आता हे तुमचं हे कट होणार आहे. ठीक आहे. आता बघा, आपली बाही रेडी आहे. आपण याला कट करूया. सगळ्यात पहिले मी इथे बॉटम कट करते ह्याचा. नंतर मागचा मुंडा, त्यानंतर पुढचा मुंडा, बघा. आता ही बाही जोडायची कशी? सगळ्यात पहिले तुमचा ड्रेस, ब्लाऊज जे काही तुम्ही शिवताय त्याच्या मुंड्याला ह्याला मार्किंग करायचं. मग तुमचं मध्य इथे जिथे येईल तिथे मार्किंग करायची, परत पुढच्या बाजूनी मार्किंग करायची, मग ते दोन्ही मध्य जुळायचे आणि त्याला नॉच मारायची आणि मग मुंडा जोडायचा. पण फिटिंगची शिलाई मारताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तुम्हाला फिटिंगची शिलाई जी आहे ती थोडीशी आतून मारायची. म्हणजे इथून अशी थोडस आतून घेऊन फिटिंगची शिलाई मारायची तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे ह्यानी काय होतं माहितीये, इथे दंडाच्या इथे तुमची बाही खूप छान फिटिंगला बसते. आता समज एखाद्या व्यक्तीचा दंड इथेच खूप जाड आहे, त्या व्यक्तीला गरज नाही पडणार. पण ज्या व्यक्तीचा दंड फार जाड नाहीये त्या व्यक्तीला इथे जरा गरज पडते. तर बघा, इथून असं असं तुम्ही शिलाई मारली ना तिरपी थोडीशी, तर तुमची बाही खूप सुंदर बसते फिटिंगला. बाकी तुम्ही नॉर्मल जशी बाही जोडता तशीच ही बाही जोडायची, ह्याच्यामध्ये वेगळं असं काही नाहीये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.